महिला आघाडीच्या अध्यक्षा अस्मिताताई अभ्यंकर ह्या नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रश्नावर आपला मुद्दा घेऊन उचलत असतात आणि या ठिकाणी आलेले आहेत. आपण जे आता काही जय भीम, आता काही जे अधिवेशन चालू आहे, अधिवेशन झाल्यानंतर सुद्धा आपण काहीतरी मोर्चा काढणार आहे किंवा काही आंदोलन करणार आहे, काय सांगाल? समता सैनिक दलाने आता येत्या 18 मार्चला उन्हाळी जे अधिवेशन आहे, अर्थसंकल्पीय बजेटचं अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये आपण बजेटचा कायदा करावा, जेणेकरून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्याचा फायदा होईल. कारण काय आहे की ह्या अनुसूचित जातीच्या ज्या योजना आहेत त्या जवळजवळ एकूण 239 योजना आहेत, म्हणजे जवळजवळ 29-39 पर्यंत योजना आहेत. आणि त्या योजनांमध्ये तो पैसा संबंध विस्कटलेला जातो. मुळात हा जो पैसा आहे या वर्गाच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी हवा आहे, तर ते न करता सरकार वेगवेगळ्या प्रकारे त्यांना हव्या असलेल्या योजना ज्या संबंध समूहासाठी, केवळ म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर दिव्यांगासाठी या सामाजिक न्याय विभागाची योजना जाते. मग माझा असा प्रश्न आहे की दिव्यांग समाजाचे किंवा कुष्ठरोगी किंवा विविध मद्यपान करणारे हे केवळ महारामांगाचेच आहेत का? कारण आमचा पैसा तुम्ही इतरांच्याही साठी वापरता, तो तुमच्या कॉमन बजेट मधला वापरा. आमचा पैसा हा आमच्या शिक्षणासाठी, विकास योजनांसाठी वापरा. अशा वेगवेगळ्या 13 प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही, जसं स्वाधार योजना असेल, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे फीजचे गव्हर्नमेंट घेत आहे, अजूनही काही स्टेटला 16 फेब्रुवारी पर्यंत त्यांनी सांगितलं होतं की 6 मार्च पर्यंत सांगितलं होतं की आम्हाला तुम्ही संपर्क साधावा. पण कुठल्याही सामाजिक न्याय विभागाच्या माणसाने स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांपर्यंत आज तागायत संपर्क साधला नाही, किंवा कसं काय आहे या योजनेचा लाभ, असे अनेक आहेत. म्हणजे कसं आहे, समुद्राची खोली मोजता येईल पण आमच्या समूहाचं दुःख मोजता येणार नाही, आमचं अज्ञान मोजता येणार नाही. अशा प्रकारच्या आम्ही जवळजवळ 13-14 हा, तर तो कोर्टानेच मान्य केला की तुम्ही असं कसा तुम्ही निर्णय देतात, की म्हणजे निर्णय कसा असतो, अधिकार कसा असतो, संपूर्ण असतो, टप्प्याटप्प्याने अधिकार असतो का? म्हणजे सरकारने जो राईट टू एज्युकेशन बिल जे आणलं हे 1 एप्रिलला आणलेलं आहे. आणि 1 एप्रिलला जे आणलं म्हणजे 1 एप्रिल आपण काय म्हणून साजरा करतो, फसवा दिवस. आणि एप्रिल फुलच या माध्यमातून सरकारने केलं. मुळात हा जो राईट टू एज्युकेशन सरकारने मधल्या काळात सांगितलं होतं की 1 किलोमीटर दायरेमधल्या मुलांना याचा लाभ होणार नाही, म्हणजे जबरदस्तीनं यांच्या ह्या ज्या शाळा असतील यांच्यावर आमच्या म्हणजे गोरगरिबांच्या मुलांच्या भरोशावर तुम्ही तुमच्या संस्था चालवायच्या, आमच्या मुलांचं नुकसान होईल, आम्ही इंग्लिश मिडियमच्या शाळा शिकायचं नाही, हा वर्ग इंग्लिश मिडियमच्या शाळांपासून कसा दूर राहील याच्यासाठी सरकार प्रयत्न आहे. पण माननीय न्यायालयाने आमच्या बाजूने, बहुजन वर्गाच्या बाजूने निर्णय दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. पण आमची या निमित्ताने अशी मागणी आहे की आता या मोर्चामध्ये आम्ही असं करत आहोत, जसं छत्तीसगड सरकारने आणि केरळने तर संपूर्ण म्हणजे डिग्रीचं एज्युकेशन, डिग्रीपर्यंत एज्युकेशन मोफत देत आहे, आणि छत्तीसगडने हा कायद्याचा विस्तार 12व्या वर्गापर्यंत केलाय. महाराष्ट्र सारखं पुरोगामी म्हणणारं राज्य हे भिकाऱ्यासारखं 18 वर्गापर्यंत द्यायचं आणि पुढचं एज्युकेशन हे म्हणजे एक प्रकार कुणाच्या तरी भरोशावर सोडत आहेत. या शब्द या म्हणजे नवीन शिक्षण धोरण हे तर या वर्गाच्या गुलामीला चालना देणार आहे. नवीन शिक्षण धोरणाच्या नियमाने जसं त्यांनी गुजरातमध्ये चालू केलं की वैदिक शिक्षण चालू केलं, वैदिक गणित चालू, आपला सरबंध तोटा आहे. द्रोणाचार्य सगळीकडे आहे, सरकारच द्रोणाचार्य बनत आहे. एकलव्याचा अंगठा नाही, पुरा हातही डोकंही पाय कापून घेत आहे. आता तुमच्या संत संमेलनाचा आता स्थापना दिवस आहे, कोणी 13 म्हणते आणि 20 म्हणते, केव्हा आणि कसं आणि आपण नाही, बाबासाहेबांचं एक भाषण आहे 1939चं परळचं, त्याच्यामध्ये त्यांनी असा संदर्भ दिलेला आहे की समता दलाची सुरुवात महार क्रांतीच्या म्हणजे संग्रामाच्या, महार क्रांती जो आहे आपला येता 100 वर्ष होतील याच्या आसपास झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मुळातच या चळवळीची सुरुवात महार क्रांतीच्या दिनी, म्हणजे जसं 19 तारखेला पहिले सभा झाली आणि 20 तारखेला पाणी प्रश्न केलं आणि तिथून पुढे तो संघर्ष झाला. तर त्या निमित्ताने आपण असं समजूया
आता तो वादाचा मुद्दा असेल किंवा काय आहे तो संदर्भ असेल तर तो आपण तोही करू, तो काही माझा मुद्दा नाही. कारण मेन आपण तो साजरा करणार आहे काय कुठं करणार आहे? आम्ही आमच्या जिथे सुरू केलं बाबासाहेबांनी पाणी प्राशन केलं ज्या ठिकाणी त्या महार चौदार तळ्याला महाडला आम्ही तिथे तो दिवस साजरा करणार आहोत. माझ्यासोबत होते प्राध्यापक अस्मिताताई अभ्यंकर यांचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे आणि इतर आहे आणि अनुसूचित जाती जमातीचा जे बजेटमध्ये जो हक्क दिला पाहिजे तो अद्यापही भेटला नाही. की सरकार पुरोगामी म्हणतात पण पुरोगामी सरकार दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. न्यूज टुडेसाठी मनोज मेळे, टाकळा येथून अमरावती जिल्हा प्रतिनिधी.